मित्रांनो नमस्कार. मी पार्ट टाईम शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शेवगा लागवड करण्याचे ठरवले आहे. मित्रांनो 3 पद्धतीने लागवड करतात. मी शेतामध्ये तिन्ही पद्धतीने लागवड केली दाखवण्यासाठी. पहिली आणि सर्वात चांगली सोपी पद्धत म्हणजे बियाचे टोकन करून लागवड करणे. ही पद्धत खूप सोपी आहे, चांगली आहे आणि पैसे वाचवणारी आहे. दुसरी पद्धत म्हणजे रोप विकत घेणे किंवा रोप तयार करणे आणि त्याची लागवड करणे. आणि तिसरी पद्धत जी आहे ते चांगल्या झाडाचे खोड किंवा फांदी डायरेक्ट शेतामध्ये लागवड करून त्यापासून उत्पन्न घेणे. मित्रांनो माझ्या शेतामध्ये मी बियापासून लागवड केली आहे. ही माझ्या मते खूप चांगली पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे. खर्च कमी करणारी पद्धत आहे मित्रांनो. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरावी. मित्रांनो मी जी बॅग वापरली आहे ते अशासाठी वापरले आहे की शेतामध्ये पाणी साचते, त्यामुळे रोप खराब होऊ नये. कारण का ह्या लागवडीला पाणी कमी लागते शेवग्याच्या झाडांना. त्याच्यामुळे तुम्ही पण ज्या शेतामध्ये पाणी साचत नाही असे निचराची शेती बघून लागवड करा. हे जुलैमध्ये लागवड केलेले 1 महिना आहे. खूप चांगल्या पद्धतीने झाडं आलेले आहेत. त्यानंतरच मी हा व्हिडिओ केला आहे आणि पाठवला. तुम्ही बघू शकता मित्रांनो. मी नैसर्गिक शेती करतो. डॉक्टर सुभाष पालेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे व्हिडिओ बघून. आणि नंतर मी सेंद्रिय शेती कशी करायची हे पण व्हिडिओ नंतर टाकेन. आता लागवड झाले 1 महिना झाला आहे आणि हे खोडापासून नाही आलं उगवून काहीसुद्धा. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि बिया घरच्या किंवा कुठल्याही पद्धतीने विकत घेतलेल्या असेल त्यांना लावू शकता तुम्ही. फक्त जमीन निचरा होणारे असायला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा.